आपण सर्वजण ऑनलाईन जगात जगतो आहोत. गेम्स, सोशल मीडिया आणि ॲप्स सगळं काही आपल्या हातात आहे. पण या डिजिटल दुनियेत लपलेला एक काळा चेहरा आहे, तो म्हणजे सायबर क्राईम. सावध रहा, सायबर स्कॅम दिवसांदिवस वाढत आहे. कदाचित तुम्हीही घरात, शेजारी किंवा ऑफिसमध्ये हे पाहिलं असेल. कधी तुमच्या मोबाईलवर असा मेसेज आला आहे का, तुम्ही लॉटरी जिंकले आहात किंवा तुमचा बँक अकाउंट ब्लॉक झाला आहे? हे सर्व सायबर स्कॅम आहेत. आज मी तुम्हाला सांगणार आहे ते कसे ओळखायचे आणि कसे टाळायचे. स्कॅमर कसे टार्गेट करतात. बनावट लिंक, पासवर्ड चोरी, नोकरीचे वचन, नंतर डिपॉझिट मागणे, बनावट वेबसाईट आणि विक्री करणे, तुमचं KYC संपलंय असं सांगून फसवणूक, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन सारखे दावे करून मदत मागणं, आधी पैसे मागतात, लवकर श्रीमंत व्हा म्हणणारी फसवणूक, प्रेम करून नंतर पैसे मागणं, स्कॅन केल्यावर पैसे कापतात, AI ने बनवलेले आवाज, फोटो, अशा गोष्टी खूप आहेत ज्याने तुम्ही टार्गेट होऊ शकता. जेव्हा आपल्याला असे काही कॉल, मेसेजेस येतात तेव्हा साधारण माणूस घाबरून जातो. हे नेहमी घाई किंवा भीती निर्माण करतात. बँक किंवा सरकारी संस्थेचे नाव वापरून धमकवतात. लिंक दिसायला सारखीच दिसते, पण नाव थोडं बदललेलं असतं. कारण आपण जास्त डिजिटल वापर करत आहोत. आपण डिजिटल इंडिया नाही आहोत, आपण डिजिटल युजर्स आहोत. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप हे सगळे USAचे ॲप आहेत. अनेक ॲप्सना आपण परमिशन देतो. जेव्हा तुम्ही सर्व ऑथेंटिकेशन स्वीकारता, तुमची माहिती सर्व्हर क्लाउडला जाते. AIच्या मदतीने इमेज, कोणतीही इन्फॉर्मेशन, व्हिडिओ घ्यायची असेल तर ती खूप सोपी झालेली आहे. अगदी मुलांनाही एखादी वेबसाईट तयार करता येते. त्यामुळे बनावट तयार करणंही खूप सोपं झालं आहे. ऑनलाईन ॲप, सोशल मीडिया आणि AIमुळे व्यक्तिगत माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. तुम्ही पाहिलं असेल ट्रूकॉलरवर जरी अननोन नंबर कोणाचा आला असेल तर त्यावर तुमचं नाव, पूर्ण सगळी डिटेल्स दिली जाते जर त्यांच्या डेटाबेसमध्ये असेल तर. सोशल मीडियावर तुम्ही जर फोटो, लोकेशन, व्हिडिओ, गोष्टी शेअर करता तर AI आणि ॲप्स त्या माहितीचा वापर करून तुमची ओळख तयार करू शकतात. एखादा ट्रेंडिंग फोटो तुम्ही बनवला AIच्या हेल्पने. जेव्हा तुम्ही बनवत असताना त्या AI वेबसाईटला तुम्ही सगळे परमिशन देता आणि AI तुम्हाला चांगला ट्रेंडिंग फोटो बनवून देतो. जेव्हा तुमचा AI फेस रिकॉग्नाइज करतो तेव्हा तो तुमचा फेस दुसऱ्या कोणी पर्सनला देतो. तो AI तुमचा फेस कोणत्याही गोष्टीमध्ये बनवू शकतो, जसं की न्यूड, क्राईम, फेक व्हिडिओ, पॉर्नोग्राफी, अशा सगळ्या गोष्टीमध्ये तो बनवून देऊ शकतो. माझ्या मैत्रिणीचा एक अनुभव, तिने प्ले स्टोअरच्या एका ॲपकडून कर्ज घेतलं, सर्व कागदपत्रे दिली, नंतर ती EMI भरण्यामध्ये अयशस्वी ठरली आणि तिला गोंधळ करणारे कॉल्स, धमकवणारे मेसेजेस आणि फोटो एडिट करून पाठवले गेले, कारण ती इन्स्टॉलेशनच्या वेळी सर्व परमिशन देऊन बसली होती. अलीकडेच अक्षय कुमार यांनी सायबर क्राईमबद्दल बोलताना एक धक्कादायक उदाहरण दिलं. मेरी डॉटर एक वीडियो गेम खेल रही थी. तो कुछ वीडियो गेम्स होते हैं जो आप किसी के साथ खेल सकते हो, कोई अननोन स्ट्रेंजर के साथ आप खेल रहे होते हो. वहां से कभी मैसेज आता है, थैंक यू, ओ दैट वाज ग्रेट. सडनली द पर्सन सेड, फ्रॉम वेयर आर यू? एंड शी रोट, मुंबई. बहुत कर्टियस, ऐसा लगा कि बहुत ही रिस्पेक्टेड, कोई जो भी सामने खेल रहा हो बहुत रिस्पेक्टेड है. एंड देन he sent a message, can you send me a nude picture of yours? It was my daughter. She switched off the whole thing and she went and told my wife. हा एकच प्रसंग नाही, अशा घटना देशभरात हजारो सारख्या संख्येने घडत आहेत. गेम्स, चॅट्स आणि सोशल मीडियावर माध्यमातून सायबर गुन्हेगार तरुणांवर आणि मुलींवर प्रभावित टाकणारे, त्यांचा विश्वास जिंकताना आणि नंतर त्यांचं ब्लॅकमेल करताना, अशा गोष्टी खूप प्रसिद्ध झालेल्या आहेत. सुरक्षित कसं राहायचं हे पण मी तुम्हाला सांगतो. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. OTP, पासवर्ड, कार्ड नंबर कधीही शेअर करू नका. QR कोड स्कॅन करण्याआधी विचार करा. त्यानंतर जर तुमच्यापासून कोणतीही फसवणूक होत असेल तर लगेच बँकेला सांगा, कार्ड ब्लॉक करा. cybercrime.government.in वर तक्रार नोंदवा. इतरांनाही सतर्क करा. सावध राहा, माहिती सांभाळून द्या आणि दुसऱ्यांनाही सांगत राहा.